क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो? वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो तुम। कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? मराठी माणसाचे जीडीपी मधलं योगदान हे पूर्ण देश जाणतो। ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये। त्या सन्माननीय खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये आणि त्यांना जीडीपीत मराठी माणसाचं योगदान काय हे माहित नसेल तर त्यांना आम्ही ती पाठवायची व्यवस्था सुद्धा करू। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही, महाराष्ट्राचा तर संबंधच नाही आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत नाही कारण त्या सदनाचे सदस्य नाही। निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत। ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही। तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात। मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे। और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। काय माहिती आहे त्या दुबेला म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू। हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्या इतपत सोपं आहे का मिस्टर दुबे? हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींचं सोपं नाही, किंवा मोदी शहांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला आहे, फेक डिग्री। महुआ मोहित्रांना विचारा की जे मुलाखत घ्या, दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री, म्हणजे जसा गुरु तसा चेला।